दिवाळी तोची माझा सण, सखे हरिजन भेटतील, आमुप जोडल्या पुण्याची आराशी, पार त्या सुखाशी नाही लेखा। धन्य दिवसाजी झाला सोनियाचा, पिकली हे वाचा राम नामे, आमुप जोडल्या पुण्याची आराशी, पार त्या सुखाशी नाही लेखा। तुका म्हणे काय होऊ उतराई, तुका म्हणे काय होऊ उतराई, जीव ठेवू पायी संतांची ये, आमुप जोडल्या पुण्याची आराशी, पार त्या सुखाशी नाही लेखा। विठ्ठल 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 ध्येयं सदा परिभवग्नमविष्टदोहं, तीर्थास्पदं शिवविरिञ्चि नुतं शरण्यं, भृत्यार्तिहं प्रणतपाल भवाब्दिपोतं, वन्दे महापुरुषते चरणारविन्दं। पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरणा संतांचिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका। नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा। नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञाने, नमो 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 ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा। ओ ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा। निवृत्ती होणारा सोपान देवा, निवृत्ती होणारा सोपान देवा, मुक्ताबाई नमो, त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो, त्रिभुवन निवृत्ती उदारा सोपान देवा, निवृत्ती उदारा सोपान देवा, मुक्ताबाई नमो, त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो, त्रिभुवन जयांचे केलिया स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे, ते नमस्कारोनी आता। दसरा दिवाळी तोची माझा सण, सखे हरिजन भेटतील, आमुप जोडल्या पुण्याची आराशी, पार त्या सुखाशी नाही लेखा। विठ्ठल 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 विठ्ठल। भगवान श्री पंढरीश पांडुरंग परमात्मा, कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्व माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु श्री तुकोबाराय, स्वानंद सुखनिवासी सद्गुरु जोग महाराज आणि सर्व संत मांदियाळी, सर्व संतांच्या असीम अपार अपूर्व अशा कृपानुग्रहामुळे पुण्यसलीला इंद्रायणी मातेच्या पावन तीरावर संजीवन समाधीस्थ ज्ञानोबारायांच्या या अलंकापूर नगरीमध्ये
स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराजांच्या या वारकरी शिक्षण संस्थेमध्ये आजचा हा दसऱ्याचा पावन पर्व काळ मुहूर्त आणि त्या निमित्ताची ही आपली कीर्तन सेवा आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. जगद्गुरु श्री तुकाराम महाराज या अभंगातून आपल्या जीवनामध्ये असलेला खरा दसरा सांगतात. दसऱ्याचं रूपक केलेलं आहे आणि आपल्या जीवनाचं तत्वज्ञान तुकोबारायांनी अभंगात मांडलेलं आहे. विठ्ठल विठ्ठल. स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराजांची ही दिव्य परंपरा आणि या परंपरेमध्ये आपल्या संस्थेमध्ये जी काही नैमित्तिक कीर्तनं होतात त्यामध्ये हे एक दसऱ्याचं कीर्तन आहे. आम्ही अनेक वर्ष परमपूज्य गुरुवर्य शांतीब्रह्म मारुती बाबांचं कीर्तन दसऱ्याच्या दिवशी ऐकलं. विठ्ठल विठ्ठल पूर्वी जुन्या संस्थेमध्ये बाबांचं कीर्तन व्हायचं आणि बऱ्याच वेळेला बाबा हा अभंग घ्यायचे. त्याच्यानंतर नवीन संस्थेमध्ये सुद्धा काही दिवस कीर्तनं झाली. मला वाटतं काही खंड पडला असेल, परंतु आज सकाळी नानांनी मला आज्ञा केली. मी नानांना म्हटलं तुम्ही करा, माऊली आहेत, उल्हास महाराज आहेत, सगळ्यांना विचारलं. तसं पाहायला गेलं तर आज माझं कीर्तन श्री गुरु नथुसिंग बाबा यांचा समाधी सोहळा श्री क्षेत्र टेंबे या ठिकाणी सुरू आहे. तिथे माझं पत्रिकेमध्ये आज कीर्तन छापलेलं आहे टेंब्याला. परंतु काय नानांची इच्छा असेल, नानांनी आज या ठिकाणची सेवा सांगितली. विठ्ठल 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 सर्व साधू संतांच्या सहवासामध्ये गुरुवर्य या ठिकाणी शास्त्री बाबा उपस्थित आहेत, नाना आहेत, गुरुवर्य नाना, गुरुवर्य माऊली महाराज, त्याचबरोबर ज्येष्ठ गुरुबंधू आदरणीय भजन सम्राट म्हणायला हरकत नाही आमचे आबा महाराज आहेत, आमचे हरिभक्तीपरायण आदरणीय श्याम महाराज आहेत आणि सगळे गुरुबंधू आहेत. सगळ्या गुरुबंधूंच्या समवेत आपली ही सेवा आहे. विठ्ठल विठ्ठल जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांनी या ठिकाणी आपल्या जीवनातला खरा दसरा कोणता हे सांगितलेलं आहे. आपली भारतीय संस्कृती जी आहे ती उत्सव प्रधान संस्कृती आहे. जेवढे सण आणि उत्सव आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये आहेत, मला वाटत नाही तेवढे उत्सव आणि सण कोणत्या दुसऱ्या संस्कृतीमध्ये असतील. कारण इतर संस्कृतीमध्ये देवाचा सगुण साकार अवतार नाही, देवाला निर्गुण निराकार त्यांनी ठेवलेला आहे. त्यामुळे देवाचे कोणतेच उत्सव नाहीत, संतांचे उत्सव नाहीत. पण आपल्या भारतीय संस्कृतीचं, भारत देशाचं हे विशेष आहे. जेवढे देवाचे अवतार झाले ते सगळे भारत देशामध्ये आणि संतांचे अवतार सुद्धा भारत देशामध्ये. विशेष करून संतांचे अवतार आपल्या महाराष्ट्रात जास्त. विठ्ठल विठ्ठल. एवढे सण आणि उत्सव का बरं निर्माण केले असतील? त्याचं कारण एका संतांनी असं लिहिलंय की आपलं सगळं जीवन हे उत्सवमय व्हावं म्हणून एवढे सण आणि उत्सव आहेत. आपलं जीवन जे आहे ते माणसाचं जीवन केवळ काम करण्याकरता नाही, माणसाचं जीवन केवळ धन मिळवण्याकरता नाही आणि खाण्याकरता व झोपण्याकरता तर अजिबात नाही. मनुष्याचं जीवन हे आनंदाची प्राप्ती करून घेण्याकरता आहे, परमानंदाची प्राप्ती करून घेण्याकरता आहे
आणि तो परमानंद आपल्याला उत्सवाच्या माध्यमातून प्राप्त व्हावा म्हणून उत्सव. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. परंतु जेवढे काही उत्सव आपण साजरे करतो त्या उत्सवामध्ये त्या उत्सवाच्या पाठीमागचा जो उदात्त विशाल व्यापक असलेला जो हेतू आहे तो हेतू शिल्लक राहिलेलाच आहे असं म्हणता येत नाही. बऱ्याच वेळेला त्या उत्सवामध्ये विकृती शिरते. उत्सव राहतो बाजूला आणि भलतंच काहीतरी सुरू होतं. उदाहरण जर द्यायचं झालं तर गणेश उत्सव जो आहे हा कोणी सुरू केला, कशा करता सुरू केला? लोकमान्य टिळकांनी सुरू केला. कशा करता सुरू केला? सगळे लोक एकत्र आले पाहिजेत, संघटना झाली पाहिजे, स्वराज्य मिळवायचं आहे, लोकांच्या विचाराची देवाणघेवाण झाली पाहिजे. गणपती ही संघटनेची देवता आहे म्हणून गणेशोत्सव त्या ठिकाणी लोकमान्य टिळकांनी सुरू केला. पण लोकमान्य टिळकांनी जी काही त्याच्या पाठीमागे जी उदात्त संकल्पना ठेवली होती, आजचा जर गणेशोत्सव आपण पाहिला तर ती संकल्पना दिसून येत नाही. आज जर लोकमान्य टिळक असते आणि त्यांनी आजचे गणेशोत्सव जर पाहिले असते तर कदाचित त्यांना खेद वाटला असता. लोकमान्य टिळक विचार करायला लागले असते, मी हा गणेशोत्सव सुरू कशा करता केला आणि काय लोकांनी चालवलेलं आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. एकत्र येण्याकरता सुरू केलेला जो उत्सव आहे, आज त्या गणेशोत्सवामुळेच लोकांच्या मध्ये भांडणं निर्माण झालेली आहेत, रागद्वेष निर्माण झालेले आहेत. परमार्थ हा रागद्वेष निर्माण होण्याकरता नाही, रागद्वेष घालवण्याकरता आहे. पण बऱ्याच ठिकाणी परमार्थामध्ये सुद्धा खूप रागद्वेष तयार होतात. गाडगे महाराज जे होते ते एखाद्या गावामध्ये गेले, पहिला हातामध्ये झाडू घ्यायचे, गाव झाडून काढायचे आणि मग कीर्तन करायचे. कीर्तन झाल्यानंतर गावातल्या लोकांना विचारायचे, बाबा हो तुमच्या गावात मंदिरं किती? लोक अभिमानाने सांगायचे, खाल्ल्या आळीचं एक, वरल्या आळीचं एक, मधल्या आळीचं एक, आमक्याच्या आळीचं एक. गाडगे महाराज म्हणायचे, अरे बाबा हो देव किती? लोक म्हणायचे, तसं पाहायला गेलं तर देव एकच. मग एका देवाकरता एवढी मंदिरं का तयार केली? ठीक आहे, प्रत्येक मंदिरामध्ये काहीतरी सत्संग होत असेल, लोकांना चांगलं ऐकायला मिळत असेल तर एक काय 10 करा. पण मंदिरामुळे जर गावामध्ये भांडणं लागत असतील, रागद्वेष निर्माण होत असतील, घरी बसून परमार्थ करा. विठ्ठल 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 विचित्र परिस्थिती आबा. एका ठिकाणी कीर्तनाला गेलो, घडलेली घटना. तो कार्यकर्ता होता, तो आला आणि कानात सांगायला लागला, महाराज कीर्तन चांगलं वटलं पाहिजे बरं का, कीर्तन चांगलं वटलं पाहिजे. हो. मी म्हटलं, बाबा कीर्तन म्हणजे काय तमाशा आहे का वटलं पाहिजे म्हणतो? नाटक आहे का कीर्तन म्हणजे वटलं पाहिजे म्हणतो? मी म्हटलं, बाबा तू असा का बोलतोस? तो म्हणायला लागला, महाराज गेल्याच महिन्यात खाल्ल्याळीचा सप्ताह झालाय आणि त्यांच्या नाकावर टिचून आम्ही वरच्या आळीने ठेवलेला आहे, त्यांच्यापेक्षा आमची कीर्तनं चांगली झाली पाहिजे. मी म्हटलं, बाबा सप्ताह याच्या करता नाही, विठ्ठल 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 विठ्ठल. म्हणून साधू संतांनी प्रत्येक उत्सवामध्ये असलेलं तत्वज्ञान सांगितलं. हो, जागरण असेल, गोंधळ असेल, त्या गोंधळामध्ये नेमका गोंधळ कसा घालायचा ते संतांनी सांगितलं. हो हो, प्रत्येक गोंधळाचं वर्णन आहे. जीव शिव संबळ घेऊनी आनंदे नाचती हो, शिव शिव संबळ घेऊनी आनंदे नाचती हो, जीव शिव संबळ घेऊनी आनंदे नाचती हो.
88 सहस्र ऋषी दिवटे तिष्ठती 88 सहस्र ऋषी दिवटे तिष्ठती 88 सहस्र ऋषी दिवटे तिष्ठती 33 कोटी देवता उदो उदो म्हणती हो 33 कोटी देवच्या मुंडा उदो उदो म्हणती हो उदो बोला उदो बोला उदो बोला उदो बोला उदो बोला कृष्णाबाई माऊलीचा हो उदो बोला उदो बोला उदो बोला कृष्णाबाई उदो बोला गोंधळ म्हणजे नेमकं काय हे संतांनी सांगितलंय. जागरण म्हणजे नेमकं काय हे संतांनी सांगितलंय. लोक गोंधळ करतात पण त्यात भलताच गोंधळ असतो. जागरण करतात परंतु त्याच्यामध्ये विकृती शिरलेली आहे. म्हणून त्याच्यासाठी साधू संतांना सांगावं लागलं. पिंडांड ब्रह्मांड हे सगळे गोंधळ सांगितले. जागरण सांगितलं. वारी सांगितली. वारी वारी ओ वारी देई का गा मल्हारी वारी ओ वारी देई का गा मल्हारी त्रिपुरारी हरी तुझे वारीचा मी भिकारी त्रिपुरारी हरी त्रिपुरारी हरी तुझे वारीचा मी भिकारी हे वारी ओ वारी देई का गा मल्हारी वारी ओ वारी देई का गा मल्हारी ज्ञान कोटंबा घेऊन आलो द्वारे बोध भंडार उधळीन महाद्वारी. ज्ञान नावाचा कोटंबा आहे. बोध नावाचा भंडार आहे. इच्छा नावाची मुरळी आहे. आणि मग ती वारी आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. प्रत्येक उत्सवामध्ये असलेलं ज्ञान त्या ठिकाणी साधू संतांनी सांगितलं. तसं आजचा नेमका दसरा कसा तुकोबारायांनी आपल्याला सांगितलेला आहे. कारण आज महत्वाचा दिवस आहे. दसरा आहे. 3.5 मुहूर्तापैकी एक पूर्ण मुहूर्त हा दसऱ्याचा दिवस आहे. दिवाळीचा पाडवा, चैत्रातला पाडवा, दसरा आणि अक्षय तृतीयाचा अर्धा मुहूर्त. मुहूर्त कशाला म्हणतात? अनेक दिवसानंतर येत असतो आणि त्या दिवशीची जी काही ग्रह नक्षत्र असतात ती पर्व काळाप्रमाणे असतात. त्या दिवशी केलेलं जे काही दान पुण्य सत्कर्म नामस्मरण ते असतं ते अनेक पटीने फल देणारं असतं. त्या दिवशी जे आपण करतो तसं आपल्याकडून बऱ्याच वेळेला घडत जातं. विठ्ठल विठ्ठल.
अक्षय मुहूर्त आवटामध्ये साधते. मग येरी गरजे जैसे तैसे होत जाते. येरी गरजे जैसे जैसे होते. म्हणून मागे पुढे कोणी नका पाहू येते. म्हणून मागे पुढे कोणी न पहा. सांडा परते काम जावो हरी सांगाते. सांडा परते काम जावो हरी सांगाते. सांडा परते काम जावो हरी सांगाते. यावो यावो बाई यानो निघाले हरी. याहो बाई यानो निघाले हरी. बाई यानो निघाले हरी. याहो बाई यानो निघाले हरी. मग येरी गरजे जैसे तैसे होत जाते. आजच्या दिवशी तुम्ही जे करणार तसं तुमचं पुन्हा होत राहणार. आजच्या दिवशी जर नाना कीर्तन केलं तर जास्त कीर्तनाच्या तारखा. आजच्या दिवशी जर भजन केलं तर नेहमी भजन घडत राहणार. आजच्या दिवशी जर आपण भांडलो तर नेहमी भांडण होत राहणार. आजच्या दिवशी जर नापास झालो, विठ्ठल 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 विठ्ठल. मुहूर्ताचं हे विशेष आहे. मुहूर्तामध्ये केलेलं अनंत पटीने फलदायी होतं. सुदिन उत्तम दिवस पवित्र सुदिन उत्तम दिवस दसरा. पवित्र सुदिन उत्तम दिवस दसरा. साधेल ते साधा आजी दिवस बरा. सापडला तो साधा आजी दिवस बरा. सापडला तो साधा आजी मुहूर्त बरा. गरजा जय जयकार हरी हृदय धरा. गरजा जय जयकार हरी हृदय धरा. आळस नका करू लहाना सांगतो थोरा. आळस नका करू सांगतोला. आळस नका करू लहाना सांगतो थोरा. सांगतोला. याहो बाई आनो निघाले हरी. याहो बाई आनो निघाले हरी. यावो बाई आनो निघाले हरी. बाई आनो निघाले हरी. पवित्र सुदीन उत्तम दिवस दसरा. सापडला तो साधा आजी मुहूर्त बरा. आजचा मुहूर्त आहे, पवित्र आहे, सुदीन आहे, आपल्याला बरा सापडलेला आहे. एकतर सापडत नाही आणि सापडला तर साधत नाही. म्हणून सापडलाय, साधला पाहिजे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. नाहीतर मुहूर्त आहे सकाळी 6 वाजताचा मुहूर्त आणि हा उठला 8 वाजता. सापडला पण साधला नाही. म्हणून आपल्या जीवनामध्ये हा जो मुहूर्त सापडलेला आहे दसरा, हा दसरा नेमका कोणता दसरा आहे? प्रत्येक मुहूर्ताचे काही ना काही विधी आहेत. दिवाळीचे विधी वेगळे,
दसऱ्याचे विधी वेगळे, नवरात्रीतले विधी वेगळे. तर दसरा जो आहे, या दसऱ्याच्या दिवशी काय काय विधी असतो? दसऱ्याच्या दिवशी आपण आपल्या सोयऱ्या दायऱ्यांना भेटत असतो. पहिला विधी. दुसरा विधी दसऱ्याच्या दिवशीचा आहे, दसऱ्याच्या दिवशी सीमोल्लंघन करायचं आहे. आणि तिसरा विधी दसऱ्याचा आहे, सोनं वाटायचं. चौथा विधी दसऱ्याचा आहे, गोडधोड अन्न सेवन करायचं. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. पण हे सगळे झाले बाह्य विधी. खरा दसरा कोणता? खरी भेट कोणती? खरं सीमोल्लंघन कोणतं? खरं सोनं कोणतं? आणि खरं गोडधोड जेवण कोणतं? बाह्य दसरा तर सगळेच साजरा करतात, पण एक दिवस दसरा आणि बाकीचे दिवस घसरा. एक दिवस दिवाळी आणि बाकीचे दिवस शिमगा. दिवाळी येते, दसरा येतो, आणि बऱ्याच लोकांची दिवाळी, ही दिवाळी बऱ्याच लोकांचं दिवाळं काढून जाते. आणि नंतर मग वर्षभर त्या लोकांना शिमगा करावा लागतो. म्हणून लौकिक दिवाळी संतांनी सांगितली नाही, लौकिक दसराही संतांनी सांगितला नाही. विठ्ठल विठ्ठल. आपल्याला तात्पुरती दिवाळी नको, आपल्याला तात्पुरता दसरा नको. मी अविवेकाची काजळी फेडोनी विवेक दीप उजळी, तै योग्या पाहे दिवाळी निरंतर. सदा सन सात महा नित्य दिवाळी. सदा सन सात महा नित्य दिवाळी. सदा सन सात महा नित्य दिवाळी. आनंदे निर्भर आमुचा कैवारी बळी. आनंदे निर्भर आमुचा कैवारी बळी. आनंदे निर्भर आमुचा कैवारी बळी. आनंद निर्भर आमुचा कैवारी बळी. आजी आनंदू एकी परमानंदू. आजी आनंदू एकी परमानंदू. आजी आनंदू. अशी दिवाळी पाहिजे की ती दिवाळी आल्यानंतर कधीच शिमगा करायची वेळ येणार नाही. ती दिवाळी म्हणजे ज्ञानाची दिवाळी, ती दिवाळी म्हणजे भक्तीची दिवाळी. आणि म्हणून अशी दिवाळी आपल्या जीवनात प्राप्त झाली पाहिजे. पण दिवाळीच्या अगोदर दसरा आहे. तो दसरा आला तर आपल्या जीवनात ती दिवाळी मिळेल. पण तुकाराम महाराज म्हणतात, आमच्या जीवनामध्ये दसरा आणि दिवाळी एकत्रच आलेली आहे. दसऱ्याचा दिवस होता, गुरुवर्य बाबा सांगत असतात. आणि सकाळी सकाळी तुकाराम महाराजांनी विणा घेतला आणि चिपळ्या घेतल्या, टाळ घेतले आणि चालले भंडारे डोंगरावर. रस्त्यात काही लोक भेटली, म्हटले महाराज कुठं चालले? महाराजांनी सांगितलं रोज जिथं जातो तिथं चाललो. हो, एका जनार्दनी नित्य हरीचे चिंतन. भगवंत हो, आम्हाला हाच धंदा आहे रोजचा. हो, नित्य ध्यातसे गोविंदा. दिन रजनी हाची धंदा, नित्य ध्यातसे गोविंदा. अशा प्रकारे तुकाराम महाराज चालले. लोक म्हटले, अहो तुकाराम महाराज कमीत कमी आज तरी गावात थांबा. म्हणले आज का गावात थांबायचं? अहो आज माहिती नाही का तुम्हाला सण आहे? म्हणजे कोणता सण आहे? अहो आज दसरा आहे. तुकाराम महाराज म्हटले दसरा म्हणजे काय? अहो आज सीमालोंघन करायचंय, आज सोनं लुटायचंय, आज किती आनंदाचा दिवस आहे. तुकाराम महाराज म्हटले तुमचा दसरा आजच आहे, पण माझा दसरा मात्र रोजचाच आहे. माझ्यासारखा दसरा तुम्हाला पाहिजे का?
कायमचा तुमच्या जीवनात दसरा, कायमची तुमच्या जीवनात दिवाळी. माझ्या जीवनामध्ये दसरा आणि दिवाळी एकदाच येते. कोणता दसरा, कोणती दिवाळी, महाराज पहिल्या चरणात सांगा. दसरा दिवाळी तोची माझा सण, दसरा दिवाळी तोची माझा सण. दसरा दिवाळी तोची माझा सण, दसरा दिवाळी तोची माझा सण. सखे हरिजन भेटतात, सखे हरिजन भेटतील, आमुप जोडल्या पुण्याची राशी, आमुप जोडल्या पुण्याची सखे हरिजन. माझे भक्त भाग्य येती घरा, ते पर्वकाळ दिवाळी दसरा. तीर्थे धावती माहेरा, जेवी सासरी उनी कुमारी. ज्याप्रमाणे सगळी जी तीर्थ आहेत ती सगळी समुद्राकडे धावतात आणि समुद्राला तीर्थ प्राप्त झाली की त्यांना विशेष आनंद होतो. खरं त्यांचं स्वरूप प्राप्त होतं आणि तोच त्यांच्या जीवनातला दसरा. ज्याप्रमाणे कुमारी जे आहेत त्या माहेरला येतात आणि आल्यानंतर त्यांना जो विशेष आनंद होतो तो दसरा. तो नाथ महाराज म्हणतात त्याप्रमाणे माझे भक्त भाग्य येती घरा. संत घरा आले, भक्त घरा आले की आपल्या जीवनातला तो खरा दसरा आहे. विठ्ठल विठ्ठल. तुका म्हणे आले घरा, तोची दिवाळी दसरा. हो, ते संत सोयरे भेटती जे वेळी, ते माते दिवाळी दसरा सण. नामदेवराय. अनंत दिवाळी दसरे, असं कोटी दिवाळी दसरे असं एक प्रमाण आहे. संत भेटल्यानंतर विठ्ठल 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 विठ्ठल. हरिजन मला भेटले, संत मला भेटले, भक्त मला भेटले की तो आमचा खरा दिवाळी आणि तीच आमचा खरा दसरा. तुका म्हणे त्यांच्या घरीची उष्टावळी, त्यांच्या घरीची उष्टावळी, मदते दिवाळी दसरा सण, मदते दिवाळी दसरा सण. तुका म्हणे त्यांच्या घरची उष्टावळी,
प्रमाणांना काही कमी नाही. हो, नुसतं दसरा शब्दावर जर बोलायचं झालं तर आपल्याला भरपूर प्रमाणात सापडतात. पण तुकोबारायांनी संत प्राप्तीला, संत भेटीला दसऱ्याची उपमा दिलेली आहे. उपमान आणि उपमेय यांच्यामध्ये काहीतरी सादृश्य असावं लागतं, तेव्हा उपमा देता येते. ज्याप्रमाणे दसऱ्यामध्ये काही गोष्टी आपण करतो त्या संत भेटीमध्ये होत असल्या पाहिजेत, त्याच्यापेक्षाही चांगल्या गोष्टी होत असल्या पाहिजेत, म्हणून तुकोबारायांनी दसऱ्याची उपमा संत भेटीला दिली. विठ्ठल विठ्ठल. थोडंसं चिंतन आपल्याला करता येतं. दसरा हा मुहूर्त आहे आणि तो अनेक दिवसानंतर प्राप्त होत असतो. तशी संतांची भेट सुद्धा मुहूर्तापेक्षा सुद्धा त्या ठिकाणी अवघड आहे. बहु अवघड असे संत भेट. पण मुहूर्त एकतर सापडत नाही, पण सापडल्यानंतर जसा अनेक पटीने फलदायी असतो तसं संतांची एक तर लवकर भेट होत नाही, आणि भेट झाली तर मग काही शिल्लक राहतच नाही करायचं. म्हणून संतांना दसरा म्हटलं. संतांची भेट जीवनामध्ये फार दुर्लभ आहे. हो, काही गोष्टी दुर्लभ सांगितल्या शास्त्रामध्ये, त्याच्यामध्ये 3 महत्वाच्या गोष्टी दुर्लभ सांगितल्या. दुर्लभम त्रयमय वैतत देवानुग्रह हैतुकम मनुष्यत्वम मुमुक्षत्वम महापुरुष संश्रयाः. 3 गोष्टी दुर्लभ सांगितल्या. त्याच्यात पहिली गोष्ट सांगितली मनुष्यत्वम. मनुष्यदेह हा दुर्लभ आहे. नरदेह दुर्लभ जाणारे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. तुम्ही वासुदेव वासुदेव. शत वर्षाची गणनार त्यामध्ये दुःख यातनारे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. तुम्ही आठवा मधुसूदना तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. इतर देह प्राप्त होतील पण मनुष्य देह प्राप्त होत नाही. स्वर्गामध्ये आपल्याला जाता येईल पण मनुष्य देह प्राप्त होत नाही. नरकात जाता येईल, अति जर पाप झालं तर नरकात जावं लागतं. पापात्मक पुण्य असेल तर स्वर्गात जावं लागतं. आणि शुद्ध पुण्य जर असेल तर भगवंताची भेट होते. विठ्ठल विठ्ठल. स्वर्गा पुण्यात्मके पापे येईजे, पापात्मके पापे नरका जाईजे, माते जेने पाविजे ते शुद्ध पुण्य. मनुष्य देह प्राप्त होण्याकरता पुण्यही होऊन चालत नाही, अति पापही होऊन चालत नाही. पाप पुण्य समान समी, तरीच पावी सुकृत दुष्कृत समान समी, तरी तै पाविजे कर्मभूमी. म्हणजे सुकृत आणि दुष्कृत म्हणजे पुण्य आणि पाप समान समान व्हावं लागतं. मग अशी शंका घेतली नाथ महाराजांनी. सगळे मनुष्य जे आहेत त्या सगळ्या मनुष्यांचं पाप आणि पुण्य समान समान आहे. समान पुण्य पाप झालं की सगळ्यांना मनुष्य देह प्राप्त होतो. मग सगळ्यांच्या जीवनामध्ये समान सुख आणि समान दुःख का नाही, अशी शंका घेतली नाथ महाराजांनी. सगळ्यांच्या जीवनात सारखंच पुण्य आणि सारखंच जर पाप आहे तर सारखं सुख आणि सारखं दुःख का नाही. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. विषमता का दिसून येते? नाथ महाराजांनी त्याचं उत्तर दिलंय. पुण्य जे आहे ठोकळ ठोकळ आहे आणि पापाचा चारा चोरा. असं जर असेल तर त्याच्या जीवनात सुख जास्त दिसतं आणि दुःख कमी दिसतं. पाप चारा चोरा आहे आणि पुण्याचा चारा चोरा असेल
आणि पापाचे ठोकळीच्या ठोकळे असतील, जास्त दुःख, प्रगट दुःख दिसतं. विठ्ठल 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 विठ्ठल. पण मनुष्य देह दुर्लभ आहे. बाबा सांगत असतात, तुलसी रामायणातला एक दोहा सांगत असतात, बडे भाग मानुष तन पावा, बडे भाग मानुष तन पावा, सुर दुर्लभ मुनी ग्रंथ निगावा. मनुष्य देह जे आहे भाग्याने आपल्याला प्राप्त झालेला, भाग्य आले ती मनुष्य देहा. मनुष्य देह प्राप्त होणं ठीक आहे, दुर्लभ आहे, पण त्याही पेक्षा मनुष्यत्व प्राप्त होणं. काही मनुष्य देहामध्ये आलेले आहेत पण ते मनुष्य नाहीत. विठ्ठल विठ्ठल. मनुष्य देह प्राप्त होणं वेगळं आहे आणि मनुष्यत्व प्राप्त होणं वेगळं आहे. बऱ्याच वेळेला काही लोकांच्याकडे आपण पाहतो आणि त्याचं वागणं पाहिल्यानंतर मोठे मोठे लोक त्याला सांगतात, बाळा बाकी सगळं शिकलास, BA झालास, MA झालास, डॉक्टर झालास, इंजिनियर झालास, आता थोडं माणसासारखं वागायला शिक. याचा अर्थ मनुष्य देह नाही का मनुष्यत्व नाही. मनुष्यपण तरी साधी नारायण, मनुष्यपण तरी साधी नारायण, नाही तरीही न पशु होणे, नाही तरीही न पशु हो. मनुष्यपण तरी साधी नारायण. मनुष्यत्व पाहिजे. मनुष्य परी कुत्री ती, पूस नाही पाय चारी, मनुष्य परी कुत्री ती. कोणाचा अभंग आहे? तुकोबारायांचा आहे. तुकाराम महाराज म्हणतात, त्यांना मनुष्य म्हणू नका. तरीच जन्म यावे दास विठोबाचे व्हावे, नाही तरी काय थोडी श्वान शुकरे बापुडी, नाही तरी काय थोडी श्वान. विठोबाचे व्हावे, थोडी श्वान रे बापुडी, श्वान सुकरे बाप रे बापुडी. आता मनुष्यत्व वास, आता मुमुक्षत्व. कारण मनुष्यत्वासाठी सुद्धा हा मुहूर्त आहे बर का. बहुता दिसा फेरा आला या नगरा. फार दिवसानंतर मनुष्य देह म्हणून हा मुहूर्त आहे, पण तो साधला पाहिजे. कधी साधेल? मनुष्य देहामध्ये मुमुक्षत्व निर्माण झालं की आपल्याला साधण्याची शक्यता आहे. विठ्ठल विठ्ठल. हे मुमुक्षत्व सुद्धा सगळ्यांच्या मध्ये नाही. मनुष्य देह आहे, मनुष्यत्व आहे, पण मुमुक्षत्व नाही. मनुष्यत्व घेऊन जगणारी बरीचशी मंडळी आहेत. ते म्हणतात आम्ही चांगलं वागतो, पण आम्हाला देवबीव काही सांगू नका. आम्ही कोणाच्या आध्यात नाही, आम्ही कोणाच्या मध्यात नाही, पण आम्हाला देव वगैरे हे काही सांगू नका, भक्ती वगैरे सांगू नका. याला मनुष्यत्व आहे, पण अजून मुमुक्षत्व नाही. केली हानी देवा विसरून गेली म्हणती मी माझे. केली हानी माझे. तुका म्हणे त्यांनी मनुष्यपणा केली हानी
देवा विसरून गेली म्हणती मी माझे. देवाला विसरले मी माझच म्हणायला लागले. हो, या देहा ते म्हणे मी, पुत्रदारा धन माझे, परी काळाचे हे खाजे ऐसे नेन तो गेला, पुत्र वित्त कांता माझे हे ना. हा जनक हे माता, ही माता, हा मी गौरहीन पुरता, पुत्र ही बंधू कांता माझे हे ना. असं म्हणून त्या ठिकाणी हो ल्यावे खावे बरे असावे सदैव, याच्यामध्ये जो गुंतलाय. मुमुक्षत्व येण्याकरता फार भाग्य पाहिजे. देवाची प्राप्ती मला झाली पाहिजे. मनुष्यानाम सहस्रेषु कश्चित यतती सिद्ध ये. विठ्ठल विठ्ठल. एवढे सगळे आपण इथे आळंदीत आलो, आपण दुसरीकडे का गेलो नाही? मुमुक्षत्व निर्माण झाले म्हणून आलो. लक्षात ठेवा. ते जोग महाराजांच्या पायाजवळ आलो. जगात काही लोक नाहीत का? गुरुवरे बाबा सांगत असतात, कोरेकर बाबा, अरे जगात काही लोक नाहीत का? मुलं नाहीत का? सगळे विषयामध्ये अडकलेले आहेत. कोण इथे येतो? कोण ज्ञानेश्वरी वाचतो? कोण मधुकरी मागून भजन करतो? विठ्ठल 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 विठ्ठल. आपण केलेलं अनेक जन्माचं पुण्य आणि म्हणून ती फळं त्या ठिकाणी ते पुण्य फलद्रूप झालं म्हणून आपण संतांच्या चरणाजवळ आलो. मुमुक्षत्व निर्माण झालंय. पण नुसतं मुमुक्षत्व निर्माण होऊन सुद्धा चालत नाही. ते जे मुमुक्षत्व आहे त्या ठिकाणी फलद्रूप होण्याकरता जीवनामध्ये संतांची भेट हा दसरा येणं फार महत्वाचं आहे. विठ्ठल विठ्ठल आपण साधना करतोय, देवाची प्राप्ती आपल्याला झाली पाहिजे असं वाटतंय, परंतु तोपर्यंत ती साधनं फलद्रूप होत नाहीत जोपर्यंत संत आपल्या जीवनामध्ये येत नाहीत. ज्ञानोबारायांच्या भाषेत सांगायचं झालं तर ज्ञानोबाराय म्हणतात, एखादा माळी बागेची खूप मशागत करतोय, पाणी घालतोय, खत घालतोय, पण तरी सुद्धा त्या बागेमध्ये असलेल्या झाडांना फुलं फळं तेव्हाच येतात जेव्हा कोणता ऋतू येतो? वसंत ऋतू. हो, काय ओवी आहे? झाडेशी जीवेसाठी पाडोनी काढी तसे आटी, परी फळेची तैची भेटी जे वसंत पावे. ज्ञानोबाराय म्हणतात, ज्याप्रमाणे आतमध्ये जर आरोग्य असेल तरच बाहेर घेतलेल्या औषधाचा परिणाम होतो. आत जर आरोग्य नसेल, औषध किती घ्या त्याचा उपयोग होत नाही. चैतन्य जर असेल तर देहाला त्या ठिकाणी मजा आहे, आनंद आहे. त्याप्रमाणे जीवनात केलेली जी साधना आहे, गुरु आल्याशिवाय, संत भेटल्याशिवाय ती साधना फलद्रूप होत नाही. म्हणून ज्ञानोबारायांनी साधक रूपी जीवनाच्या उपायरूपी वनातील वसंत ऋतू म्हणून श्री गुरु म्हटलंय. आता उपाय वन वसंतू, जो आज्ञेचा आहे व तंतू, अमूर्तची परिमूर्तू कारुण्याचा. हो, ज्ञानोबारायांनी सुरुवातीलाच गुरूंचं वंदन करताना काही ओव्या लिहिल्या. म्हणून जाणतेनो गुरु भजिजे, तेने कृतकार्य होईजे, मूळ सिंचने सहजे शाखा पल्लव संतोषते. विठ्ठल विठ्ठल. तेने साधती साधने, तेने साधती साधने, साधने
जीवाची बंधने साधती साधने साधने तिने साधती साधने तिने साधती साधने म्हणून संत जीवनामध्ये येणं खरा दसरा आहे बरं का. संत जीवनामध्ये आले, तुकोबारा या ठिकाणी म्हणतात, दसरा दिवाळी तोची माझा सण, माझ्या जीवनातला तोच दसरा आहे, माझ्या जीवनातली तीच दिवाळी आहे, नवे नवे माझ्या जीवनातले सगळे सण तेव्हाच आहेत. इथं दसरा दिवाळी उपलक्ष नाही, सगळे सण घ्यायचे. संत भेटले की सगळे सण झाले. विठ्ठल विठ्ठल. सखे हरिजन भेटतील. तुकोबारा या ठिकाणी हरिजन असा शब्द वापरतात. हरिजन म्हणजे आता जो प्रचलित हरिजन शब्द आहे तो घ्यायचा नाही बरं का. हरिजन शब्दाचा अर्थ आहे हरीचे जे जन आहेत त्यांना हरिजन असं म्हणायचं. याहीपेक्षा आणखीन पुढचा अर्थ गुरुवर्य सांगत असतात, हरिजनचा आहे ते हरिजन. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. हरे हो दासा, म्हणजे हरीचे दास. त्यापेक्षा हरिही यस्य दासा, हरी सुद्धा ज्यांचा दास होतो, सेवा करतो, ज्यांच्यावर प्रेम करतो, असे जे हरिजन आहेत, सखे तुकोबाराय म्हणतात ते माझे सखे आहेत. मित्र वेगळे, सोयरे वेगळे, सुहृद वेगळा आणि सखा वेगळा. हरिजन आपले सखे झाले पाहिजेत. सखा कोणाला म्हणतात? दोन शरीर पण मन एकच असतं त्याला बनायचं सखा. विठ्ठल विठ्ठल. नुसते हरिजन भेटून चालत नाही, ते आपले सखे झाले पाहिजेत. हरिजन आपल्याला भेटतात परंतु आपले सखे होत नाहीत, म्हणून आपल्या जीवनात दसरा येत नाहीत. ते आपले सखे कधी होतील? त्यांच्या आवडीचं जेव्हा आपण करू तेव्हाच ते आपले सखे होतील. ज्यावेळेस त्यांचा जो बोध आहे तो आपला बोध होईल, त्यांची जी भक्ती आहे ती आपली भक्ती होईल, त्यांचं जे चिंतन आहे ते आपलं चिंतन होईल, त्यावेळेस ते आपले सखे झाले. विठ्ठल विठ्ठल. म्हणून तुकोबाराय म्हणतात, संतांच्या जीवनामध्ये आमच्या जीवनात संत आले की खरा दसरा होतो. अहो पण खरा दसरा झाला म्हणजे नेमकं तुमच्या जीवनात काय झालं? महाराज त्याचा वर्णन दुसऱ्या चरणामध्ये करतात. आमुप जोडल्या, आमुप जोडल्या, आमुप जोडल्या पुण्याची राशी. आमुप जोडल्या, आमुप जोडल्या, आमुप जोडल्या अमुप जोडल्या, अमुप जोडल्या, अमुप जोडल्या पुण्याच्या राशी. अपार त्या सुखाशी नाही लेखा, पार त्या सुखाशी नाही लेखा, नाही लेखा, नाही लेखा. अमुप जोडल्या, अमुप जोडल्या, अमुप जोडल्या पुण्याच्या राशी. अमुप जोडल्या, अमुप जोडल्या, अमुप जोडल्या पुण्याच्या राशी. पार त्या सुखाची नाही लेखा, नाही लेखा. अमुप जोडल्या,
आमुप जोडल्या पुण्याच्या राशी आमुप जोडल्या पुण्याच्या राशी. लौकिक दसऱ्यामध्ये जसं आपण सोनं गोळा करतो त्याप्रमाणे संतांच्या सहवासामध्ये गेल्यानंतर परमार्थिक दसरा प्राप्त होतो. आपल्या जीवनात कोणतं सोनं प्राप्त होतं? आमुप जोडल्या पुण्याच्या राशी. आपल्याला पुण्याच्या राशीच्या राशी प्राप्त होतात. संतांच्या सहवासामध्ये आपल्याला पुण्य प्राप्त होतं. नुसतं पुण्य नाही, शुद्ध पुण्य प्राप्त होतं. नुसतं शुद्ध पुण्यच नाही, त्याच्या राशी प्राप्त होतात. विठ्ठल विठ्ठल. कारण संतांच्या सहवासामध्ये गेल्यानंतर आपल्या जीवनामध्ये खरं नवरात्र घडतं. नवरात्रीनंतर मग दसरा आहे. हे नवरात्र संत आपल्याकडून करून घेतात. आता जे लोक नवरात्र करतात ते खरं नवरात्र नाही बरं का. नवरात्रीचं नाव असतं. आपण रस्त्याने जाताना बघतो काय चाललेलं असतं. आजकाल सण उत्सव म्हणजे हजा मजा करण्याची ठिकाणं झाली. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आई बापाला देवाचं नाव सांगितलं की काय बोलता येत नाही. आईला वाटतं देवाचा जर कोप झाला तर देव आपल्याला त्रास देईल. मुलगा म्हणतोय जाऊ द्या तर जाऊ द्या. मुलगी म्हणते जाऊ द्या जाऊ द्या. कुठं जायचंय? नाचायला जायचंय. नवरात्रीमध्ये जायचंय नाचायला. काय हरकत नाही, नाचा. धन्य जगी तोची एक. पण देवापुढे ते नाचणं पाहिजे, देवा करता पाहिजे. विठ्ठल 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 विठ्ठल. नाचती कृष्णा पुढे गोपिका, नाचती कृष्णा पुढे गोपिका, नाचती कृष्णा पुढे गोपिका. नाचती कृष्णा पुढे गोपिका, नाचती कृष्णा पुढे गोपिका. तयाचे दर्शन होईल का, तयाचे दर्शन होईल का. नाचती कृष्णा पुढे गोपिका, नाचती कृष्णा पुढे गोपिका. तयाचे दर्शन होईल का, होईल का. नाचती कृष्णा पुढे गोपिका. कृष्णा पुढे गोपिका. देवापुढे जो नाचतो त्याचं दर्शन जरी झालं तरी पुण्य प्राप्त होत असतं. पुण्य ते असे गाता नाचता फार म्हटलेलं आहे. पण नवरात्र जी आहे ती संतांच्या सहवासात खरी नवरात्र घडते. नवविध भक्तीच्या करीन नवरात्रा. आणि ही नवविधा भक्ती जी प्रल्हादांनी भागवतामध्ये सांगितली, श्रवणम कीर्तनम विष्णोः स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम. भगवान परमात्म्याला ही भक्ती अर्पण करायची. पहिली भक्ती सांगितली श्रवण भक्ती. सगळ्यात महत्वाची भक्ती आहे बरं का श्रवण. कारण श्रवण केल्याशिवाय पुढची कोणतीच भक्ती करता येत नाही. म्हणून पहिली भक्ती श्रवण भक्ती सांगितली. श्रवण केल्याशिवाय कीर्तन कसं करायचं कळत नाही. श्रवण केल्यानंतर स्मरण कसं करायचं कळत नाही. श्रवण केल्याशिवाय वंदन कसं करायचं कळत नाही. श्रवण केल्याशिवाय दास्य सख्य कसं करायचं कळत नाही. आणि श्रवण केल्याशिवाय आत्मनिवेदन सुद्धा कळत नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. संतांच्या सहवासात आपण का गेलो? हे सगळ्या भक्ती घडायला लागतात.
संतांच्या सहवासात स्मरण घडतं, हो आपलं श्रवण घडतं. संत नेहमी कथा करत असतात, कीर्तन करत असतात. मच्चित्ता मद्गत प्राणा बोधयंत परस्परम कथयंतश्च माम नित्यम तुष्यंती च रमंती च. भगवान परमात्मा सांगतात, माझे जे भक्त आहेत 10व्या अध्यायामध्ये ते कसे असतात. दोन जर भक्त भेटले, महापुरुष भेटले तर ते काय करतात, एकटे असले तर काय करतात, अनेक लोक भेटले तर काय करतात. जेव्हा दोन महापुरुष भेटले तेव्हा मच्चित्ता मद्गत प्राणा बोधयंत परस्परम, हा बोध त्यांना देतात, ते यांना बोध देतात. खरं तर दोघंही बोध संपन्न आहेत, पण तरी सुद्धा बोधाची चर्चा करतात. ज्ञानोबारांनी याच्याकरता 2 सरोवरांचं उदाहरण दिले. जैशी जवळिकेची सरोवरे उचंबळिलिया कालविती परस्परे मग तरंगाशी धवळारे तरंगची होती. तसा बोध हा पूर्ण आहे, पण तरी सुद्धा संत बोधाचं चिंतन करतात. त्याचं कारण असं आहे की त्या बोधाच्या जीवनमुक्तीचं विलक्षण सुख मिळतं. विठ्ठल विठ्ठल. त्या गोपिका जर एकमेकी भेटल्या, कामाला चालल्या, काही पाणी आणायला चालल्या, दही दूध विकायला चालल्या, चर्चा काय असायची हो? अशी चर्चा होती का? हा कसा आहे, तो कसा आहे, ही कशी आहे, ती कशी आहे? नाही. एकी एकटाची असोनी एकला विश्वी विश्वाकार होनी आठेला जया परी हा तैसाची गमला नंद नंदन हा आचोज आंबुला हो ऐशा गवळणी त्या बोलती परस्परी एकले न कंठेची म्हणोनी येणे येणे आ केली निर्माण ही 14 भुवने आ केली निर्माण 14 भुवने गगन चंद्र सूर्य मेघ तारांगणे गगन चंद्र सूर्य मेघ तारांगणे पाचही महाभूते भौतिके भिन्न भिन्न वो पाचही महाभूते भौतिके भिन्न भिन्न वो ऐसा लागवी हा माया सूत्रधारी ऐसा लागवी हा माया सूत्रधारी धारी धारी ऐसा लागवी हा माया दिसायला सामान्य स्त्रिया होत्या, पण त्यांची चर्चा काय होती हो? भगवंताची चर्चा होती. आमच्या जनाबाई दिसायला साधारण दिसतात, परंतु जात जळत असताना दिव्य असं तत्वज्ञान त्या जात्यातून सांगतात. सुंदर माझे जाते गे फिरेत फिरते बहुतेके ओव्या गाऊ सुंदर माझे जाते गे जीव शिव दोन्ही खुंटे गे ए प्रपंचाच्या नेटे गे लावून पाची बोट गे तुझे रे बा विठ्ठला लावून पाची बोट गे तुझे रे बा विठ्ठला दळण येयो का नाही मी दळी न एकली येयो का नाही मी दळी न एकली दळिता शिनले हात तू लावी वहिली दळिता शिनले हात तू लावी वहिली येयो का नाही मी
दळीन एकली विठ्ठल 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 विठ्ठल. श्रवण भक्ती घडते, कीर्तन भक्ती त्यांच्या सहवासात घडते, स्मरण भक्ती घडते आणि शेवटी आत्मनिवेदन सख्य कसं करायचं संतांच्या सहवासात घडतं. आठवे देव तरी संतांचे संगती, आठवे देव तरी संतांचे, आठवे देव तरी संतांचे संगती. किंवा हे संचित जन्मांतर, किंवा हे संचित जन्मांतर, जन्मांतर किंवा हे संचित जन्मांतर. सहज संतांच्या जीवनात भक्ती घडते. तुकोबारायांच्या चरित्रामध्ये अशा अनेक कथा आहेत. गंगाराम पंत मवाळ तुकाराम महाराजांच्याकडे गेले. आपले भंडारा डोंगरावर तुकाराम महाराज भजन करत बसले होते. महाराज एकदम भजनात तल्लीन झाले होते. तेवढ्यामध्ये समोर एक मनुष्य येऊन दिसला. ते गंगाराम पंत मवाळ होते. तुकाराम महाराजांना असं वाटलं, बरं झालं भजन करायला आणखीन एक मनुष्य आला. आणखीन एखादा असेल तर आणखीन आनंद येतो. सगळे मिळून भजन केल्यानंतर खूप आनंद येतो. काही साधना एकट्याने करण्यात आनंद आहे आणि काही साधना सगळ्यांनी मिळून करण्यात आनंद आहे. भजन ही साधना आहे, सगळ्यांनी मिळून करण्यात आनंद आहे. विठ्ठल विठ्ठल. मद भक्ता यत्र गायंती तत्र तिष्ठामि नारद. तुकाराम महाराजांनी भजन बंद केलं, हात जोडले, या 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 बाबा, बसा बसा बसा, आपण दोघं मिळून भजन करू. ते गंगाराम पंत मवाळ म्हणले, महाराज मी तुमच्याकडे काय भजन करायला नाही आलो. मग कशाला आला बाबा? घरदार सोडून एवढा इथे एवढ्या डोंगरावर कशा करता आला? म्हटले, कालपासून माझी म्हैस चुकलेली आहे आणि ती म्हैस इकडे आली की नाही ते विचारण्याकरता मी तुमच्याकडे आलोय. तुकाराम महाराज म्हटले, म्हैशी जर बघायच्या होत्या तर देहूत काय कमी होत्या का? मी इथे भजन करण्याकरता आलो बाबा, आणि तू सुद्धा जीवनाचा वेळ असा फुकट घालवू नकोस. तुझी म्हैस तुझ्या घरी बांधलेली आहे, तू भजन कर. विठ्ठल 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 विठ्ठल. सकाम येतून गेला. घरी गेल्यानंतर पाहिलं खरोखर म्हैस बांधलेली होती. मग मात्र तुकोबारायांच्यावरची श्रद्धा वाढली. म्हटला, आता इथून पुढे आयुष्य तुकोबारायांना समर्पित करायचं. संतांच्या सहवासात कसेही आले तरी त्यांच्याकडून भजन होतं, चिंतन होतं. आमोप जोडल्या त्याचा परिणाम असा होतो, शुद्ध जे पुण्य आहे भगवंताच्या चिंतनाचं पुण्य ते प्राप्त होतं. आणि पुण्याचा आणि सुखाचा संबंध आहे, पैशाचा आणि सुखाचा संबंध नाही बरं का. ज्याच्याकडे जास्त पैसे त्याला जास्त सुख असं समीकरण नाही. जास्त पैसे असतील त्याला जास्त सुविधा मिळतील, पण झोप येईल की नाही सांगता येणार नाही. धनवंत तरी बहिरट आंधळे, धनवंत तरी बहिरट आंधळे, शुभ्रकृष्ण काळे भोग अंगी, धनवंत तरी बहिरट आंधळे, शुभ्र कुष्ठ काळे भोग अंगी. शुभ्र शुभ्र कुष्ठ कुष्ठ काळे काळे भोग अंगी. भोग अंगी. काहींना शुभ्र कुष्ठ आहे, काहींना काळं कुष्ठ आहे. असे अनेक भोग त्यांच्या अंगामध्ये आहेत. दुःखी आहेत. सर्व काही घरामध्ये आहे. आपल्या ताटात पंचपक्वान्न वाढतो आणि त्याच्या ताटात नुसतंच मुगाचं पाणी भात असतो. त्याला जर विचारलं, अहो तुम्ही काहीच घेतलं नाही, मला डॉक्टरनी सांगितलंय अजिबात दुसरं काय खायचं नाही, फक्त मुगाचं पाणी प्यायचं. विठ्ठल 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 विठ्ठल.
खरं सुख नाही, लक्षात ठेवा. लौकिक सुख जे आहे ते खरं सुखच नाही. लौकिक सुखाला सुख, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात याला सुख म्हणताना त्या ठिकाणी तुम्हाला वाटत कसं नाही. एरवी विषय सुख आहे, हे बोलण्याची सारखे नव्हे. हा, विद्युत पूर्ण कान पाहे जगा माझे. जसं विजेच्या प्रकाशात आपल्याला जग दिसू शकत नाही, त्याप्रमाणे ए संस्पर्शजा भोगा दुःखयो न एवते आद्यंत वंत कौंतेय न तेषु रमते बुधा. विठ्ठल विठ्ठल. ते साध्यंतची जाण दुःख, म्हणून विषय भोगी जे सुख साध्यंतीची जाण दुःख. मूर्ख न सेविता न सरे. अशा प्रकारे हे जे सुख आहे संतांच्या जीवनातलं, हे सुख कोणतं आहे? खरं सुख म्हणजे काय? सुखाच्या अनेक व्याख्या ज्ञानेश्वरीमध्ये आलेल्या आहेत. सुख कशाला म्हणत? किंबहुना सोये जीव आत्मयाची आहे तेत जे होय तया नाम सुख. किंवा देहस्मृतीची त्राहे मोडीत जे ये जनाचेनी झालेपणे पांगळा होय जे प्राणे. देहस्मृतीची त्राये वाढवित जे ये जयाचेने झालेपणे पांगुळा होय प्राणे. जे झाल्यानंतर मनुष्य प्राण पांगुळा होतो, म्हणजे प्राण स्थिर होऊन जातात. ज्या सुखाची होता भेटी निशेष मावळे दुःख कोटी. हो, उपद्रवादी मेळावे त्रिविधादी मुख्य आगवे उपद्रवाचे मेळावे वरी पडिल्या नव्हे. त्रिविध मुख्य आगवे उपद्रवांचे मेळावे वरी पडिल्या नव्हे वाकुडा जो. सगळी जरी दुःख आली तरी सुद्धा तो वाकडा होत नाही. यम लब्ध्वाचा परम लाभम मन्यतेनाधिकम ततः यस्मिन स्थितो न दुःखेन गुरुनापी विचारले ते. मग मेरूपासून थोरे देह दुःखाचे निडोंगरे दाटी जो परी भारे चित्त न दटे. तुमच्या चालीत म्हणू का? शस्त्रेवरी तोडलिया. तुमची नाही, आता थोडीशी बदलली मला वाटतं. विठाला 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 है ना, बदल. विठाला विठा विडला विडला विडला. शस्त्रेवरी तोडलिया देह आगी माझी पडलिया चित्त महासुखी पवडलिया चेवोची नाही. विठाला 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 विठाला. नानांच्या मुखातून ज्ञानेश्वरीच्या वया खूप येतात. पूर्वी माझ्या येत नव्हत्या, पण आता ज्ञानेश्वरी सांगायला लागल्यापासून यायला लागले. कारण ज्ञानेश्वरीचा जो काय आनंद आहे, ज्ञानेश्वरीचं चिंतन केल्याशिवाय मिळत नाही. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. एक सुख जे आहे ते क्षयिष्णू आहे. क्षयिष्णू म्हणजे कमी होणारं सुख आहे. एक सुख जे आहे ते समपरिमाण आहे, ते वाढतही नाही आणि कमी होत नाही. एक सुख आहे ते वर्धिष्णू आहे. प्रतिक्षण नित्य दुनावे तुझी नामे दहन होती सकळ करमे सर्व काळ प्रेम डुलतासो. दहन होती सकळ करमे सर्व काळ प्रेम डुलतासो. विषयांचं सुख जे आहे ते क्षयिष्णू सुख आहे, कमी 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 होत जातं. आज जे विषयाचं सुख असतं ते उद्या राहिलंच सांगता येत नाही बरं का. विटून जातात लोक. याचे सम सुख वेगळाची बाहुली. विषयाचे सम विषयाचे सम सुख
देगडाची बाहुली अपराची सावली जाईल लया अपराची सावली जाईल रया अपराची सावली जाईल लया अपराची सावली जळे बुड बुडी देखता देखता जळे बुड बुडी देखता देखता जळे बुड बुडी देखता देखता जळे क्षयिष्णू सुख विषयाचं ब्रह्मसुख समान राहतं बरं का. ब्रह्मसुख एकदा का प्राप्त झालं ते कमी होत नाही, जास्त होत नाही. पण भक्तीचं सुख असं आहे की ते वाढत वाढत जातं. प्रतिक्षण वर्धमानम. हो, भक्ती एकदा प्राप्त झाली, प्रेम सुख जे आहे, विटे ऐसे विठे ऐसा सुख नव्हे भक्ती रस पुढता पुढती आस सेवावी. भक्तीचं सुख असं आहे की याच्यामध्ये पोट कधीच भरत नाही, उलट त्या ठिकाणी तृप्तीला भूक लागते. विठाला विठाला विठाला. तृप्ती भुकेली काय करू माये, काय करू माये. जीवनी जीवन कैसे ताने जत आहे, मन धाये परिन धाये परिन धाये. म्हणून आमोप जोडल्या पुण्याची राशी पारत्या सुखाशी नाही लेखा. तुकाराम महाराज म्हणतात संतांच्या सहवासात सीमोल्लंघन झालं, परमात्मा स्वरूपाची प्राप्ती झाली. हा जो जीव होता तो सीमेमध्ये अडकलेला होता. मी देह आहे, मी मन आहे, मी बुद्धी आहे, या सीमेत तो अडकलेला आहे. आणि म्हणून त्याच्या जीवनात हे सगळं दुःख आहे. संतांच्या सहवासात गेल्यानंतर संतांनी बोध केला, हो, तत्वमसी वाक्याचा उपदेश केला, कृपा केली. माथा हात ठेविला नवे थापटीला जैसा. महावाक्याचे निनावे श्री गुरुपुरेचे निथावे. माता हात ठेविला नव्हे थापटीला जैसा. तत्वमसी ऐशिवानी एक वेळ पडता कानी. अविद्या निद्रा गेली पळोनी तक्षणी जागिनला. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. काना वचनाचे भेटी सरिसाचे पै किरीटी. वस्तू होऊन या उठी कवने कुजो. संतांचा उपदेश ऐकला आणि ही देहाची सीमा सुटली, सीमोल्लंघन झालं, परमात्मा स्वरूपाचा साक्षात्कार झाला. हाच आमच्या जीवनातला सोन्याचा दिवस उगवला. तिसऱ्या चरणात सांगितलं, धन्य दिवस आधी झाला सोनियाचा. धन्य दिवस आधी झाला सोनियाचा. धन्य दिवस आजी झाला सोनियाचा. धन्य दिवस आजी झाला सोनियाचा. पिकली हे वाचा राम नामी. पिकली हे वाचा राम नामे. पिकली हे वाचा राम नामी. आमुप जोडल्या पुण्याची राशी. आमुप जोडल्या पुण्याची राशी.
तो जीवनातला दिवस धन्य आहे. वैकुंठवासी परमपूज्य घुले बाबा सांगायचे, सुकृती पुण्यवान धन्य हा. त्या ठिकाणी आपल्या जीवनामध्ये ज्या दिवशी संत भेटले तो दिवस तर धन्य आहेच आहे. परंतु ज्या दिवशी परमात्मा स्वरूपाचा साक्षात्कार झाला, परमात्मा स्वरूपाची आपल्याला प्राप्ती झाली, तो आपल्या जीवनातला सोन्याचा दिवस. हरी पाहिला रे, हरी पाहिला रे, हरी पाहिला रे, हरी पाहिला रे. आजी सोनियाचा दिनो वर्षे अमृताचा घनो. आजी सोनियाचा दिनो वर्षे अमृताचा घनो. आजी सोनियाचा दिनो अमृताचा घनो. आजी सोनियाचा दिनो बस अमृताचा घनो. हरी पाहिला रे, हरी हरी पाहिला रे, हरी पाहिला रे. आजी सोनियाचा दिनो वर्षे अमृताचा घनो. सोनियाचा दिनो वर्षे. परवा संत समागमो प्रगटला आत्मा रामो. परवा संत समागमो प्रगटला आत्मा रामो. परवा संत समागमो प्रगटला आत्मा रामो. पाहिला रे, हरी पाहिला रे, हरी पाहिला रे, हरी पाहिला रे. आजी सोनी दिनो वर्षे अमृताचा घनो. आजी सोनियाचा दिनो वर्षे अमृताचा घनो. आजी सोनियाचा दिनो वर्षे अमृताचा घनो. धन्य दिवस आजी झाला सोनियाचा. आणि आज परमात्मा आला. तो परमात्मा आत आल्यावर गप्प बसत नाही, तो प्रगट होत असतो. कसा प्रगट झाला? धन्य दिवस आजी झाला सोनियाचा, पिकली हे वाचा रामनामे. आत परमात्मा आल्यामुळे आमच्या वाणीला राम नामाचं पीक आलं. विठ्ठल 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 विठ्ठल. सतत रामनाम आमची वाचा घेऊ लागली. आतला परमात्मा बाहेर यायला लागला, किंवा आमची वाचा परिपक्व झाली. पिकालं म्हणजे परिपक्व झाली. परिपक्व वाचा म्हणजे काय? वाणीने परमात्म्याचं चिंतन होणं हेच वाणीचं परिपक्वत्व आहे. वाणीने दुसरं काही जरी बोललं तरी ती वाचा परिपक्व नाही. परमात्म्याचं चिंतन सहज यायला लागलं. नाव घेणं वेगळं आणि नाव येणं वेगळं. विठ्ठल 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 विठ्ठल. माझी मज झाली छंद या नामाचा घेतला से. आत एकदा का परमात्मा आला मग नाम घ्यावं लागत नाही. रात्रंदिवस नाम येत राहतं. ते खरं नाम आहे. वाणी पिकली आणि हे राम नामाचं सोनं आम्ही सगळ्यांना वाटणार. आता तुकाराम महाराज म्हणतात, ज्या संतांनी आमच्या जीवनामध्ये ही अवस्था प्राप्त करून दिली, आम्ही त्यांना काय द्यायचं शेवटच्या चरणाचे. तो कामले काय होऊ तराई, तो कामले काय होऊ तराई, काय होऊ तराई, कामले काय होऊ तराई, तो कामले काय होऊ तराई, तो कामले काय होऊ तराई, कामले काय होऊ तराई, तू कामले काय होऊ तराई. जीव ठेवू पायी संताची, जीव ठेवू पायी संताची,
राशी आमुप जोडल्या पुण्याची राशी अमुप जोडल्या पुण्याची राशी धोबा रखुमाई सोडविले. आपला जीव संतांच्या पायावर ठेवायचा, आपला जीवभाव त्यांना अर्पण करायचा आणि अशीच सेवा आपल्याला त्यांनी करून घ्यावी आपल्याकडून अशी त्यांना प्रार्थना करायची. तुकोबारायांनी त्या ठिकाणी जो दसरा प्राप्त करून घेतला आपल्याला सांगितला, असा दसरा जोग महाराजांच्या कृपेने आपल्याला सगळ्यांना प्राप्त व्हावा, सगळ्यांच्याकडून अशी सेवा करून घ्यावी अशी त्यांच्या चरणी प्रार्थना करू. आपल्या सेवेला पूर्ण विराम देऊ. ज्ञानेश्वर